हॅलो. हां बोला की ताई. अहो आमच्या नातवाचं बारसं आहे, या सगळेजण बारशाला. ते ना दादा, तुम्ही कधी आनंदाची बातमी देणार आहे आम्हाला? पेढा वेळा द्या की जरा खायला. कुठलं काय 5 वर्ष झाली लग्नाला, अजून काय पाळणं आलं ना. बघतो नाही तर पोरावर दुसरं लगीनच करून टाकतो. घरातली सोडा, सगळी पै पाहुणं आणि शेजापाजारी पण सगळी नावं ठेवायला लागल्यात आम्हाला. कसली सून आम्हाला गाठ पडल्या माहिती. सगळीजण वांजोटी 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 म्हणायला लागल्यात. मला आयुष्याचा कंटाळा आलाय. रोज वांजोटी शब्द ऐकून ऐकून जीव नको नको झालाय. अगे पोरी, असं काय झालंय? जीव का द्यायला लागल्यास? काकू, काय सांगू तुम्हाला, माझ्या घरचे मला लई त्रास देतात हो. देवाने एक मला आई पण दिलं नाही, त्याच्यावरून मला रोज बोलतात की तू वांजोटी आहेस म्हणून. एवढंच होय? ह्या कृष्णामाईनं कधीच कुणाला काही कंपाऊंड देत नाही आणि तुला बरं असं सोडल. काकू, तुम्ही काय बोलताय मला काय पण समजत नाहीये. आणि तुम्ही याआधी मला कधी दिसला नाही. कुठून आलाय तुम्ही? अगं पोरी, कृष्णामाईची जत्रा आल्या, तिथे येऊन तिची वटी भर, ती तुझी कुस भरल. हे घे. यात्रा कृष्णामाईची आपल्या सांगलीची 27 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी पर्यंत. कुठे गेली? सकाळपासून हुडका लावली, कुठे गेली? थांबा थांबा, माझी नात सकाळपासून गेली आहे नासून. कुठे हुडका लावली? मला गाठच पडना, कुठे दिसत मी काय करू? रडू नका, तुमची नाच सुरू आहे तेव्हा का तिथं आहे? सुनबाई, मला माफ कर ग. दोष माझ्या पोरात होता आणि मी तुला चुकीचं समजत होतो. मामनजी, मी हे सगळं लपवून ठेवण्याचं एकच कारण होतं, ह्यांना कोणी दोष देऊ नये आणि तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही कोणी दुःखी होऊ नये. मला एकच वाटते की माझं कुटुंब कायम सुखात राहावं. आणि कृष्णामाईने मला साक्षात दर्शन देऊन सांगितले की तुझी कूस नक्की भरणार म्हणून. माई, मी लवकरच येतो. हे सांगत होतो तुला, तुला कळालं बरं झालं. डॉक्टर काय बी सांगू दे, मला काय बी अशक्य नाही. कुंकू भाई अंतरित